दरम्यान या घडीची सगळ्यात मोठी बातमी माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केलेला होता आणि माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। शिक्षेला स्थगिती मिळावी आणि अंमलबजावणीला स्थगिती मिळावी अशी मागणी माणिकराव कोकाटेंनी केलेली होती। दरम्यान त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। सरकारी योजनेतील सदनिका लाटल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती सुनावणी सुरू होती, ज्याचा निकाल आलेला होता। त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती। कोणत्याही विधानसभा सदस्याला जर 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली तर त्यांचं सदस्यत्व धोक्यात येतं। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, सध्या हा मोठा जो आहे तो निर्णय समोर आलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। या संपूर्ण संदर्भात त्यांना दिलासा मिळायची आता माहिती समोर येते। या संदर्भात जे आहे ती माहिती वकिलांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अधिकृत घोषणा देखील शुभम थोडासा थांबवते, वकील बोलतात। आता अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। सर, आपल्याकडे नेमके काय ग्राउंड्स मांडण्यात आले होते, काय सबमिशन करण्यात आलं होतं ज्या आधारावर हा निर्णय दिला? नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत। आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे। या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला, परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे। परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे। याचिका दाखल झाल्या होत्या, तीनही हस्तक्षेप याचिकांना फेटाळण्यात आलं, नेमकं काय झालं कोर्टामध्ये? त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रीट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता। मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही। आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना हे त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केलेला। झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स, म्हणजे जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे। तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल, त्याच्यावरती आत्ता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली नाही। सर, आमदार अपात्रतेचं आपण आमदार अपात्रतेबाबत देखील झालं तर आता काय होईल? आमदार अपात्रतेवर काय निर्णय होईल? आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमधला जो कलम 8(3) आहे तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही। परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे दिलेला आहे, कन्व्हिक्शन इज स्टेड, त्यामुळे कलम 8(3) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी। सर, आता जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणत आहे, केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंतच आहे? नाही, हे अपील चालू असेल तोपर्यंतच आहे। आणि सर, दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं कसं असतं? आता त्यांना त्याचा अधिकार आहे, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आत्ता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही। शिंदे यांच्या वकिलांनी एक युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला होता, त्यामध्ये ते असं म्हणतात की स्थानिक मतदारांची फसवणूक त्यांनी केली होती, त्याच्यावर त्यांना स्टँड वॉक करावं असं म्हटलेलं होतं, त्यावर नेमकं कोर्ट काय म्हटलं होतं त्यावेळी? नाही, आता खालच्या कन्व्हिक्शनला ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेच मिळालेला असल्यामुळे
आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही. आता ही केस नाशिकमध्ये चालेल की कशा पद्धतीने अपील नाशिकमध्येच चालेल. जिल्हा न्यायालयामध्ये चालेल? त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार आता दूर झालेली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 8ची सध्या तरी बाधा नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. याआधी शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आलेली होती. 2 अर्ज दाखल करण्यात आले होते. कोर्ट का जो मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, माणिकराव कोकाटेंना एक मोठा दिलासा, आता शिक्षेला देखील स्थगिती मिळाली आहे. मुकुल, आवाज पोहोचतोय माझा? मुकुल कुलकर्णी यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क आपण करू, पण सध्याच्या घडीची मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात सुद्धा माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक सातत्यानं करत होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती. नुकताच या संदर्भातला निकाल लागलेला आहे. माणिकराव कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे आपल्यासोबत आहेत. सर, 3 सुनावण्या झाल्या. आजच्या सुनावणीमध्ये मोठा दिलासा मिळाला. नेमकं काय काय घडलं? आज 3 सुनावण्या झाल्या. आज खरं तर ऑर्डरसाठी नेमलेलं होतं, परंतु ऑर्डर सुरू होण्याच्या आधी श्रीमती राठोड यांनी एक अर्ज दाखल केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हायकोर्टामध्ये त्यांनी पूर्वी जी ऑर्डर झालेली होती त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला होता, तर त्या हायकोर्टामध्ये त्या अर्जाच्या विरुद्ध, त्या ऑर्डरच्या विरुद्ध रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. आणि त्यामुळे आता कुठलीही ऑर्डर होऊ नये, तसं जर झालं तर मेहरबान हायकोर्टाचा अवमान होईल अशी त्यांची विनंती होती. परंतु मेहरबान कोर्टाने सगळीच त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज रिजेक्ट केलेला आहे. या मुद्द्यावरती की त्या अर्जाखाली अर्जदाराची म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नव्हती, त्यामुळे तो अर्ज एंटरटेन करता येणार नाही. आणि दुसरा एक मुद्दा मेहरबान कोर्टाने असं घेतला की पूर्वी त्यांचा अर्ज मी रिजेक्ट केलेला आहे, त्यामुळे त्यांना लोकल स्टँडर्ड नसल्यामुळे हा अर्ज सुद्धा मला एंटरटेन करता येणार नाही. या मुद्द्यावरती तो रिजेक्ट झाला. आणखी एक होते शिंदे पाटील नावाचे गृहस्थ, त्यांनी देखील याचिका दाखल करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयात देखील ते गेल्याचं सांगण्यात आलेलं होतं. काय झालं? शिंदेची जी याचिका होती आजची दाखल झालेली ती 427 सेक्शन खालची होती, BNSS, तर ती सुद्धा मेहरबान कोर्टाने रिजेक्ट केलेली आहे. सर, आणि जी स्थगिती मिळालेली आहे ती पूर्ण शिक्षेला मिळालेली आहे की अंमलबजावणीला मिळालेली? अंमलबजावणीला आधीच दिलेली होती. आज नेमकं काय? मी आधीच खूप क्लिअर केलेलं आहे की सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स याचा अर्थ असा आहे की जी शिक्षा आहे ती कायम असते, परंतु त्याचं एक्झिक्युशन, अंमलबजावणी स्थगित होते. आणि स्टे ऑफ कन्व्हिक्शन म्हटलं तर तो पूर्ण शिक्षेला स्टे मिळतो. त्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सस्पेन्शन आणि स्टे. आता मेहरबान कोर्टाने या अपिलामध्ये दोन्ही ऑर्डर्स केलेले आहेत, सस्पेंड पण केलेली आहे आणि आता तर ती शिक्षा स्टे झालेली आहे. त्यामुळे जी धोका होता आणि जी काही सध्या वर्तमानपत्रांमध्ये जो विषय हाताळला जातो आहे की त्यांच्या MLA पदाला किंवा त्यांच्या आत्ता ज्या पदावरती आहेत त्या पदाला धोका आहे किंवा काय, निदान मला असं वाटतं की आत्ता त्या धोक्यातून ते बाहेर आलेले आहेत. पण सर, अपील चालू राहणार आहे. जोपर्यंत अपील सुरू आहे तोपर्यंत ही स्थगिती असणार आहे. नेमकी पुढची प्रोसेस कशी असणार आहे? आता अपिलाची सुनावणी होईल जशी होते. आता म्हणजे सरकार पक्षाला नोटीस तर मिळालेलीच आहे, त्यामुळे आता पेपरबुक तयार होईल. पेपरबुक आल्यानंतर हिअरिंग कधीतरी लागेल लवकरात. आणि उच्च न्यायालयात जर याला कोणी आव्हान दिलं तर सगळी पुढची प्रोसेस ही उच्च न्यायालयात चालेल? नाही, मग ह्या ऑर्डर पुरतं फक्त उच्च न्यायालयामध्ये चालेल, अपील तर याच कोर्टात चालेल. हे आहेत ॲडव्होकेट अविनाश भिडे, माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत. अपील हे नाशिकच्या न्यायालयामध्ये चालणार आहे, परंतु जोपर्यंत अपील पूर्ण होत नाही तोपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई होणार नाही. त्यामुळे कोकाटे यांना मोठा दिलासा नाशिकच्या न्यायालयानं दिला आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.